होय किती वरपर्यंत पाणी येते. हे गाईज गुड मॉर्निंग, नमस्ते आणि जय श्रीराम. तर आज चालू आम्ही बीचवर. कुठल्या का नाव काय मी नाव विसरून सारखं. उरणच्या बीचला चाललो आहे. आम्ही तिघी मिळून चाललो आहे आणि ह्या ट्रेनला नाही का खूप लेट होणार आहे. 11:40 ना गं, 11:40ला ट्रेन निघणार आहे. लेट होईल. मग आता आम्ही टाईमपास करत बसलो आहे. ती तिकडं मोबाईल बघते, आम्ही दोघी इकडं मोबाईल बघायला लागलो आणि ब्लॉगची स्टार्टिंग केली. म्हणलं दाखवावं कसली. मी पहिल्यांदा बीचवर चालली, म्हणजे मी इकडं मुंबईला पण असं पहिल्यांदा झाले. मग बीचवर वगैरे काही फिरलेच नव्हते मी तिकडं, पण फर्स्ट टाईम आहे. तर आपण जाऊ फिरू वगैरे मस्त मजेत. तर पुढचं तुम्हाला अपडेट देते कसं काय नाही का पुढं चाललं आहे. आता ट्रेनला तर बाबा 1 तास लागणार आहे जायला. तर लेट झाला आम्हाला घरून निघायला. जेवण वगैरे केलं, काम वगैरे केलं, लेट झालं. चला ट्रेन झाल्यावर दाखवतो तुम्हाला. उरणला उतरलोय. उरणवर आता बीचला जाणार आहे. इथं मी आणि असणार ती तिच्या मैत्रिणीकडे गेली भेटायला. तिला ती त्यांची कोणतरी मैत्रीण आली. तर आता जाऊ बीचवर. उरण खूप पाणी भरलंय एकदम, म्हणून जास्त काही जाऊ देत नाहीये. पूर्ण बाहेरपर्यंत पाणी आलंय. तरी बघू थोडं थोडं जेवढं होईल तसं नाही का. एवढं वाव समुद्र, अय्यो किती सुंदर आहे. वाव खूप भारी आहे एकदम. आम्हाला वाटलं होतं की पूर्ण इथपर्यंत खेळायला भेटेल, पण नाही भेटू शकत. पाणी भरलं एवढं सगळं. मस्त आहे एकदम. मस्त पाय वगैरे भिजू भारी. ऊन आहे. आता भरती आली. आता होटी आल्यावर संध्याकाळी 4ला हे होईल. मग पाणी आतमध्ये जाईल. आता पूर्ण पाणी ना असं जवळ आलेले, पूर्ण जवळ पाणी आले. भरती आली आता. वाव यार, होय किती वरपर्यंत पाणी येते. इथं फोटोशूट चाललाय. खरंच खूप जास्त नाही का पाणी, खूप असं जास्त इथं बाहेर यायला लागले जास्त. आम्ही थोडं लांबच थांबलोय. बघा किती डेंजर लाट येते. आम्ही इथं थांबलोय. बापरे, माझी तर मी खूप घाबरते पाण्याला. माझी इच्छा बघा, माझं तसं आतमध्ये जायला पण होत नाही. भीती वाटते मला पाण्याची लई, म्हणजे लई. पूर्ण वरपर्यंत पाणी होते. मला वाटलं होतं की नाही का असं नाही का ते रेत वगैरे असते ते खेळायला भेटेल, पण भरती आली वर. त्यानंतर काल पाणी पूर्ण इथपर्यंत आले. खाली जाऊ दे पाणी आता काही बाहेर, पूर्ण बाहेरपर्यंत वाळूमध्ये काही खेळायला भेटणार नाही आपल्याला. मला मस्त खेळायचं होतं. मी समुद्राला म्हणजे का मी जास्त म्हणजे वरूनच बघितलं, असं काही जवळपासून बघितलं नव्हतं मी समुद्राला. आणि काल आता आम्ही ह्याला गेलतो ना, गेट ऑफ इंडियाला ना मरीन ड्राईव्हला, तेव्हाच बघितलं होतं. भारी वाटते खूप. मस्त थंड हवा पण येते. भारी इच्छा एक पूर्ण झाली. खूप जास्त लाट जोरात येते, खूप जास्त. बघा पाणी बघा कुठपर्यंत आले. बघा आम्ही जाऊ शकत नाही पुढे इथपर्यंत. तू गेलास का? ही नाही का जे राजनंदिनीच्या मैत्रिणीची भावाची पोरग आहे. दगड घसरायची. आओ उधर आहे, तू इधर ये. पता आहे लई जास्त लाट आहे. बघू आम्ही नाही का ह्या दगडापर्यंत बसतो, जास्त पुढे जात नाही. ह्या दगडापर्यंत बस. तिथं जास्त जोरात पाणी आल्यावर चला बघू जाऊ इथपर्यंत. चल जाऊ. पुढे जातो थोडं हे करतो. जास्त पुढे जात नाही. जास्त गेलो तर झाला आमचं नाम सत्य मग असं होणार. चल जाऊ दे, इथपर्यंत जाऊ. चल हळूहळू उतरतो. पकड व्हिडिओ काढ. सावकाश जा बाई.
पहिले दे अजून खाली थोडं खाली नको पुढे पाऊल जातच नाही आता. मस्त वाटतो. जास्त नाही पुढे जाऊ. मी तर पळून आले होते तर मला खरंच नाही भीती. धाकधूक होतं तुम्हाला. मी खूप घाबरते कारण नाही का आमच्या घरी एक इन्सिडेंट झाला होता पाण्यामुळंच, म्हणून मी पाण्याची खूप घाबरते. खूप म्हणजे खूपच धगधग व्हायला लागलं. पुढे बसली पाण्याला बघू शकतो. बापरे किती जोराची लाट येते बघ. वाव. आपली पायल कशी पाणीमध्ये जाण्यासाठी किती भीत आहे. तिथेच जाऊन थांबली आहे गपचूप. जाऊ दे. हे बघा पोरी कसं पुरण बीच खूप सुंदर आहे म्हणून नंतर जाऊ दे. तू काही येणार नाही बाबू. पाणी वरती येतं ते चल. पाण्यात जाता येत नाहीये. खूप मस्त वाटते. खूप भारी वाटते. समुद्र दाखव. हे 3 मुलं हे जास्त नाही का त्याला पकडून बाहेर आणायला लागले. पावसाळा मम्मीला फोन हे बघा मुलगा कसा करतोय. त्याला पोहायचंय पूर्ण. ओ पाणी नाही सटकणार इथं. नाही सटकत. खरपटले नाही खरपटले. खूप भारी वाटते पाण्याला. पाणी पाय जवळ जवळ आहे ना. हा बस तू या जवळ. आता पाणी यायला मस्त वाटते. आला आला. नाही नाही नको. पूर्ण पाणी येते इथपर्यंत. जवळ येण्याची पूर्ण कोशिश केली आणि पाण्यात वगैरे झालं. आता बघा लाट बघा. आले 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 आले. तिकडनंच गेली. नाही नाही. वाव खूप मजा येते. खूप भारी वाटते. खूप खूप भीती वाटत होती. आलो तरी. वाव. हा आता गेली ना भीती. माझी पण गेली. पहिले खूप भीती वाटत होती पण आता नाही लागत. नाही बाबा एवढं नाही जाणार. एवढंच बस आहे. जेवढं वाटलं होतं समुद्र बघायचं तेवढं सॅटिस्फॅक्शन झालं माझं. पण अजून रेतमध्ये वगैरे खेळत होतं. रील्स वगैरे भारी काढत होतं. पण झालं जाऊ द्या. जेवढं दगडत नाही तर रेत असेल आतमध्ये पण ते हे झालं नाही का. का भीती वाटते. सगळ्यांना भीती वाटते. आम्ही NSS ला गेलो होतो ना तेव्हा आमच्या नाही का सगळ्यांमध्ये आम्ही कामं केली त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. बघा हे तिकडे खायला लागले. तुम्ही का. आम्हाला काही वाटत नाही. काय कर. चला जाऊ. खूप जास्त होती भरती येते. माझे पाय घसरायला लागले बघा पूर्ण पायामुळं. किती मस्त मजा येते. खेळतो मग 4ला निघतो. 4ला ट्रेन आहे. 5ला काहीतरी. चला जाऊ. दगडाच्या खालीच
आता शेरशान म्हणती पडून. आणि थोडं पुढे चाललं, थोडं बसतो नाही का मस्त निवांत पाण्याशी बोलतो थोडंसं नेचरशी. आणि हातात चप्पल आहे, मी बिना चप्पलीचं चालली. कुठं बसायचं? नाही लाज आहे, बिलकुल लाज नाही मला. हे युट्यूबला जाणार आहे आता, युट्यूब मध्ये बघ जाऊन आता. चला जाऊ. सगळेजण लांब लांबपर्यंत. जहाज नाही का मोठे मोठे बघा इथं सगळे जहाज इथे जे नाही का आतमध्ये गेलेत म्हणून पाणी इथपर्यंत. नाहीतर नाही का इथं ओ पाणी किती वर आला. नाहीतर इथे ना किनारा आहे तर पूर्ण असं माती वगैरे आहे. पण तो सगळं पाणी नाही का जहाज वगैरे हे आतमध्ये गेले म्हणून भरती आली. म्हणून सगळं घाण पण ना भाईकडे आलंय साईडला. खूप मस्त वाटतं. मी त्यांना पाय होते तिथं मस्त आम्ही नाही का पाणी नाही का पाहायला लागतो. खूप गरम होते आता. मस्त मला वाटलं खेळायला भेटलं मस्त. पण खूप जास्त नाही का भरती येते मग खेळायला पण वाटलं. मला खूप पाण्याची भीती वाटते म्हणून किती वेळा बोललं का माहिती पाण्याची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते. पण आता नाही का पाण्यामध्ये पाय ठेवला तिथं माहिती का मस्त. तिथं नाही खूप जण होती माणसं, ते मुलं होती खूप जास्त नाही का ते मॉमल खूप जास्त मुलं होती म्हणून तिकडं म्हणून इकडं आला. ते एक मुलगा इकडं आतमध्येच गेलाय. एवढंच आहे, एवढं आतमध्ये मी जाऊ नाही शकत. इथं ते पण ते थोडंसं किनारा टाईप आहे म्हणून काय वाटत नाही. इथं असं एवढं भारी वाटते मस्त. समुद्राला बघून समुद्राशी एकदम काय बोलू आता, खूप भारी वाटायला लागलंय. मस्त वाटते, मस्त वाटते ना तुला? तिने पण पहिल्यांदा बघितलं, ती पण फर्स्ट टाइम आली आहे. तिला माहिती ती मुंबईत राहून फर्स्ट टाइम आली आहे बघा. घरचे थोडं सोडत नाही वगैरे, घरचे कामाला म्हणून आज आम्ही गप्प आलो. आज पण आम्ही 3 दिवस फिरले पण 3 दिवस जास्त कुणाला माहित नाही. काल आम्ही मॉलला गेलो हे मामाला माहित होतं, मामीला माहितच नाही आहे. आता आईस्क्रीम खाते. ह्या मुलीने 2-2 आईस्क्रीम खाल्ली. पहिले तर स्वतःहून एकटी खाल्ली आणि आम्हाला विचारलं नाही आणि नंतर परत एक आमच्यासोबत खाल्ली. आपण दोघं चेस कर तिला नाही चल. चला आता घरी निघू. मेट्रो आली आमची, मेट्रोत बसतो. मेट्रो म्हणते मी लोकल. अरे तिथं सोय आहे ना मेट्रो बोलायची. लोकल आली मग लोकलमध्ये बसलोय आम्ही. आता बीच वगैरे मस्त फिरून वगैरे आलो. आता घरी चाललोय. भूक लागली खूप जास्त. भूक लागली ना? सगळ्यांना भूका लागल्या ना? सगळ्यांना भूक लागली. घरी जाऊ पटकीने. सगळ्यांना मिठाचं पाणी नाही तर मग अंगणा पूर्ण हेवायला खायला. लोकल पण निघाली पूर्ण अंगणा हेवायला, पूर्ण पाय भिजले ना चिकट झाले. घरी जाऊ मस्त आंघोळ बिंघोळ करू फ्रेश. लोकल निघाले आमची.